तर बुलेटिनची सुरुवात करतोय एका मोठ्या बातमीने। नगरमध्ये भय्यूजी महाराज यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलंय। समाजी ब्रिगेडने हा पुतळा जाळण्याची माहिती समोर येते। कोपडीत निर्भयाचं स्मारक बांधण्यास समाजी ब्रिगेडने विरोध केलाय। भय्यूजी महाराज स्मारक बांधण्याच्या भूमिकेवर मात्र ठाम आहेत। एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। कोपडीच्या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होते आणि या घटनेमुळे राज्यभरात मराठा क्रांती मोर्चे देखील निघाले होते आणि या मुलीच्या अंत्यविधी झालेल्या ठिकाणी भय्यूजी महाराज यांच्या ट्रस्टकडून मुलीचं स्मारक उभारण्यात येते आणि याला समाजी ब्रिगेडने विरोध केलेला आहे। आणि या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भय्यूजी महाराज यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केल्याची माहिती समोर येते। या ठिकाणी कोपर्डीमध्ये निर्भयाचं स्मारक बांधू नये यासाठी संभाजी ब्रिगेड आग्रही आहे, तर भय्यूजी महाराज मात्र या ठिकाणी स्मारक बांधावं या आपल्या भूमिकेवर ठाम आहे। एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। कोपर्डीत उभारण्यात आलेल्या निर्भयाच्या स्मारकाला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवलेला आहे आणि मराठा क्रांती मोर्चाचं श्रेय घेण्याचा हा प्रकार असून कोपर्डीत असं स्मारक होऊ दिलं जाणार नाही अशा प्रकारचा इशारा त्यांनी याआधी दिला होता आणि हे स्मारक करण्याचा डाव उधळून लावला जाईल अशा प्रकारचा इशारा देखील संभाजी ब्रिगेडने दिला होता। आणि याच पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी भय्यूजी महाराज यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलेलं आहे आणि कोपर्डी येथे निर्भयाचं स्मारक बांधू नये म्हणून संभाजी ब्रिगेड ही आग्रही आहे। एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। नगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता आणि त्यानंतर तिची हत्या झाली होती आणि या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होते आणि या अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीसाठी कोपर्डीत श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आले आणि भय्यूजी महाराज यांनी या ठिकाणी दाखल देखील होणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान भय्यूजी महाराज यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं या ठिकाणी दहन करण्यात आले। समाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भय्यूजी महाराज यांच्या पुतळ्याचं दहन केल्याची माहिती समोर येते। या ठिकाणी निर्भयाचं स्मारक बांधू नये यासाठी समाजी ब्रिगेड आक्रमक आहे आणि आग्रही आहे। दरम्यान भय्यूजी महाराज मात्र या ठिकाणी स्मारक बांधावं या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। कोपर्डीच्या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होते आणि या घटनेमुळे राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते। मराठा क्रांती मोर्चे देखील निघाले होते आणि या मुलीच्या अंत्यविधी झालेल्या ठिकाणी भय्यूजी महाराज यांच्या ट्रस्टकडून मुलीचं स्मारक उभारण्यात येत आहे आणि याला समाजी ब्रिगेडने विरोध केलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी फोन लावून आपल्यासोबत आहेत आपले नगरचे प्रतिनिधी सुशील थोरात। सुशील, नगरमध्ये भय्यूजी महाराज यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलेले आहे समाजी ब्रिगेडकडून, नेमकी सध्याची तिथली काय परिस्थिती आहे, काय सांगाल? हॅलो, तालुक्यामध्ये कोपर्डी जवळ असलेल्या कर्जत शहरामध्ये आज भय्यूजी महाराजांचा पुतळा जाळण्यात आलेला आहे। भय्यूजी महाराजांनी जे समाधी स्थळ बनवले होते या ठिकाणी संभाजी ब्रिगेडने याचा विरोध केला होता आणि कालही संभाजी ब्रिगेडच्या काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत इशारा दिला होता आणि त्यानंतर आज विरोध केला होता। भय्यूजी महाराज जर इथं आले असते तर त्यांना काळे झेंडे दाखवणार असाही पवित्रा संभाजी ब्रिगेडने घेतला होता। मात्र आज भय्यूजी महाराज यांचा दौरा अचानकपणे रद्द झालेला आहे आणि त्यांचा पुतळा कर्जत येथे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जाळलेला आहे। सुशील, भय्यूजी महाराज यांचा हा दौरा रद्द झालेला आहे, मात्र समाजी ब्रिगेडने याआधीच इशारा दिला होता की हे स्मारक करण्याचा डाव उधळून लावला जाईल। कोणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय का, काय सांगशील? भक्ती, अद्यापही पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतले नाही, कारण कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून फक्त जे कार्यकर्ते आहेत त्यांना कोपर्डी येथे येण्यापासून रोखण्यात आलेलं आहे। कारण कोपर्डीच्या आजूबाजूतील सर्व जे रोड आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी प्रचंड असा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे आणि प्रत्येकाची कसून चौकशी करून या ठिकाणी पाठवण्यात येत आहे। आणि विशेष करून संभाजी ब्रिगेडचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांना कोपर्डी गावामध्ये येऊ नये असं पोलिसांनी विनंती केलेली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांनी कर्जत येथेच भय्यूजी महाराजांचा पुतळा जाळलेला आहे। नक्कीच, धन्यवाद सुशील या सविस्तर माहितीसाठी। तर कर्जत इथे भय्यूजी महाराज यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आले आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हे दहन करण्यात आल्याची माहिती समोर येते। हे दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। कोपर्डी येथे निर्भयाचं स्मारक बांधू नये म्हणून संभाजी ब्रिगेड आग्रही आहे आणि त्यामुळेच त्यांनी याला विरोध केलेला आहे। चल बाबा।
मागे मागे